त्यामुळे आपण आता थेट दृश्य पाहतोय। भाजपचे 4 उमेदवार राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनामध्ये आलेले आहेत। एवढे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या उजव्या बाजूला रामदास आठवले आणि विनोद तावडे बसलेत, तर त्यांच्या डाव्या बाजूला रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राम वडकुते आणि माया इवराते हे सध्या अर्ज दाखल करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। अर्ज भरून ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। भाजपकडून या 4 जणांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली होती। राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या हे 4ही उमेदवार आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनामध्ये आलेले आहेत। राज्यसभेचे उमेदवार विधान भवनामध्ये आलेले आहेत। 4ही जण आता आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करतायत। विनोद तावडे, रामदास आठवले, राम वडकुते, माया इवराते सध्या आपला अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनामध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। भाजपचे राज्यसभेचे 4 उमेदवार आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनात आलेत। विनोद तावडे, रामदास आठवले, त्यानंतर राम वडकुते, माया इवनाते हे सध्या आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनामध्ये पोहोचले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर भाजपचे अनेक नेते सुद्धा विधान भवनात उपस्थित आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय विधान भवनातली। उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी सध्या हे 4ही उमेदवार पोहोचलेले आहेत। अर्ज भरून ते पुढे आपल्या कामकाजाला सुरुवात करतील। या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करतील। शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र अजून नावं यायला थोडासा वेळ लागतोय। त्यांची सुद्धा नावं लवकरात लवकर जाहीर होतील। त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक जी आहे ती अधिकच चुरशीशी होणार असल्याचंही बोललं जात आहे। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार विधान भवनामध्ये आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करतायत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, सिद्धेश, आपण बघू शकतो आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अवघे काही तास राहिलेत। संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ ही राज्यसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अशामध्ये सर्व जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे ते या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। पार्थ पवार असतील, विनोद तावडे असतील, हे सगळ्या ठिकाणी येत आहेत। पण मात्र शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी विधान भवनातनं शासकीय कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत, कारण की त्यांच्या तब्येतीमुळे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। पण मात्र दुसरीकडे शिवसेनेमध्ये अजून देखील काही समजून येत नाही आहे की नेमकं कोणाचं नाव पुढे करण्यात येणार आहे। एकीकडे एकनाथ शिंदे बैठक घेताना दिसून येत आहेत, तर मात्र दुसरीकडे शायना यांची असतील त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। काही वेळाआधी श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे देखील या ठिकाणावरनं नंदनवनकडे गेलेले आहेत। अर्थातच बैठका या अंतिम टप्प्यात अजून देखील सुरू असताना दिसून येत आहे। त्यामुळे नेमकं कारण काय आहे, शिवसेनेमध्ये अस्वस्थता कशामुळे, कोणत्या कारणांमुळे हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर विधान भवनमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे सर्व राज्यसभेचे उमेदवार हे या ठिकाणी आलेले आहेत। आपला अर्ज दाखल करण्यासाठी 4 जणांना संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी मात्र चर्चेचा विषय हा विनोद तावडे यांचाच आहे। विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन होताना दिसून येत आहे आणि याच्यामध्येच विनोद तावडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याजवळ प्रदेशाध्यक्ष आहेत आणि उमेदवारी अर्ज जो आहे तो देखील दाखल करण्यात त्यांच्याकडनं आता येणार आहे। ऍफिडेव्हिट जी आहे ती प्रोसेस करण्यात येणार आहे। सर्व कागदपत्र जे प्रक्रिया शुभम, मी तुला थोडंसं थांबवतो। एक अपडेट सध्या आलेली आहे आणि